मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात नळाला घाणेरडं पाणी येत आहे। भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी नागपूर पालिका आयुक्तांना एक पत्र देखील लिहिलं आहे। स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर भागामध्ये 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये तक्रार करूनही समस्या सुटत नसेल तर हे दुर्दैवी आहे असं देखील संदीप जोशी यांनी म्हटलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे। गजानन, नक्कीच भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांनी महानगरपालिकेला एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्राची कॉपी TV9 कडे आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर या भागात 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। नळाला अनेक तक्रारी करूनही महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते दुरुस्त करत नाही, समस्या सुटत नाही। त्यामुळे तीव्र भावनेनं संदीप जोशी यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे की याचा रोष आम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना सहन करावा लागत आहे। तुम्ही समस्या सोडत नाही। गुरुवारी आम्ही हे गढूळ पाणी आणि संतप्त नागरिक घेऊन महानगरपालिकेवर येतोय, त्याची जबाबदारी तुमची असेल अशा शब्दात पत्र लिहिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तक्रार करूनही जर महानगरपालिका प्रश्न सोडत नसेल, ती समस्या सुटत नसेल तर हे दुर्दैवी आहे अशा शब्दात संदीप जोशी यांनी या पत्रामधून खडसावलेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसांपासून संदीप जोशी यांच्याकडे तक्रारी येत होत्या, त्या तक्रारी त्यांनी महानगरपालिकेकडे फॉरवर्ड केल्या, परंतु थातूर उपाययोजना केल्या जात होत्या, ती समस्या सुटली नाही आणि त्या दोन्ही परिसरामध्ये लोकांना गढूळ पाणी प्यावं लागतंय। त्यामुळे संतप्त होऊन संदीप जोशी यांनी महानगरपालिकेला पत्र लिहिलं की मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातली समस्या तुम्ही सोडू शकत नसेल तर मग काय होणार असा सवालही या निमित्तानं उपस्थित केलाय। नक्कीच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।